AI चे अर्थकारण. कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा दुप्पट झाला रोबोटचा खर्च. मानवी बुद्धिमत्तेचे भविष्य काय? वंदे मातरम. नमस्कार, मी संजय झेंडे आणि तुम्ही पाहत आहात ॲक्वेरियस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन हे या चॅनलचं घोषवाक्य. दर्जेदार आणि उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार हे चॅनल आहे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून आपण एक गोष्ट ऐकत होतो. टेक कंपन्या मनुष्यबळ कपात करत आहेत आणि AI मध्ये प्रचंड गुंतवणूक करत आहेत. अलीकडेच ओरॅकल कंपनीने 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याची बातमी आपल्या निदर्शनास आली असेल. या नोकर कपातीचे कारण काय? AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे स्वस्त आहे, ते थकणार नाही, ते अचूक काम करेल. पण आता एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. AI मॉडेल्सना ट्रेनिंग देण्याचा आणि त्यांना प्रत्यक्ष चालवण्याचा खर्च चक्क कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षाही महाग पडू लागला आहे. मित्रांनो, ज्या AI मुळे कंपन्यांनी लाखो लोकांना काढलं, त्याच AIचा खर्च आता त्यांच्या नाकापेक्षा मोती जड झाला आहे. यालाच म्हणतात AIचा विरोधाभास. आज आपण पाहणार आहोत की हा खर्च नेमका का वाढला आणि भविष्यात कर्मचारी कपातीचं संकट टळेल का? कंपन्या हायब्रिड मॉडेल वापरतील का? हायब्रिड मॉडेल म्हणजे जेथे मनुष्य AIला दिशा देईल आणि AI मनुष्याला मदत करेल. हेच भविष्याचं प्रॉफिटेबल मॉडेल होऊ शकेल का? मित्रांनो, अनेक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये AIचा खर्च कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक होत आहे. हे केवळ एकाच कंपनीमध्ये नाही, तर एनव्हिडिया नावाची कंपनी आहे. त्याचे जे CEO आहेत VP ब्रायन यांनी स्पष्टपणे सांगितलं, त्यांच्या टीमसाठी कॉम्प्युटिंगचा खर्च कर्मचाऱ्यांच्या खर्चापेक्षा खूप जास्त आहे. तुम्ही उबर सारख्या मोठ्या कंपनीचं उदाहरण घ्या. त्यांच्या एका उदाहरणात केवळ 4 लोकांच्या लहान टीमसाठी AIचं महिन्याचं बिल $1,13,000 म्हणजे सुमारे 95 लाख रुपये आला आहे. त्यांचं 1 वर्षासाठीचं जे बजेट आहे ते अवघ्या काही महिन्यातच संपलं. विचार करा, इतका खर्च कोणत्याही कंपन्यांना अपेक्षित नाही. जर या कंपन्यांनी या कर्मचारी कपातीच्या माध्यमातून अपेक्षित बचत झाली नाही, तर हा ते खर्च सहन नाही करू शकणार, पेलू नाही शकणार. मित्रांनो, या महागड्या खर्चामुळे थेट आपल्यासारख्या युजर्सवरही परिणाम होतो आहे. कंपन्या आता मोफत AI सेवा कमी करून प्रीमियम मॉडेल्सकडे वळत आहेत, ज्यामुळे समाजात डिजिटल दरी निर्माण होण्याची शक्यता आहे. काय होतंय, श्रीमंत कंपन्या उत्तम AI टूल्स वापरून पुढे जात आहेत, इतरांना मात्र बेसिक टूल्सवर अवलंबून राहावं लागतंय. मित्रांनो, सध्या AIच्या जगात कार्यक्षमता विरुद्ध खर्च, इफिशियन्सी व्हर्सेस कॉस्ट असं मोठं युद्ध सुरू आहे. याची 3 प्रमुख कारणं आहेत. 1, चिप्सची टंचाई आणि किंमत हा एक घटक आहे. AIचा मेंदू म्हणजे एनव्हिडिया सारख्या कंपन्यांच्या GPU चिप्स अत्यंत महाग आहेत. त्यांची मागणी पुरवठ्यापेक्षा इतकी जास्त आहे की कंपन्यांना प्रचंड मोठी गुंतवणूक करावी लागत आहे. दुसरं, ऊर्जेचा अफाट वापर. AI मॉडेल्स ज्या डेटा सेंटरमध्ये चालतात, तेथे केवळ वीज आणि ते थंड ठेवण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा खर्च अफाट आहे. तुम्हाला धक्का बसेल, तुम्ही जेव्हा एक साधा 100 शब्दांचा ईमेल पाठवता, तेव्हा सर्व्हर थंड ठेवण्यासाठी अर्धा लिटर पाणी खर्च होतं. या वीज आणि कूलिंगच्या खर्चामुळेच गार्टनरच्या अंदाजानुसार, ही एक संस्था आहे, ती सर्वे करत असते, गार्टनर, 2026 पर्यंत जागतिक IT खर्च
6.31 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. एक दाखला आपल्याला देतो. आपल्या भारताची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे आणि जी ॲपल कंपनी आहे तिचं मार्केट कॅपिटल 3.76 ट्रिलियन डॉलर्स. म्हणजे बघा, खर्चाचा अंदाज तुम्हाला येईल. एक संदर्भासाठी माहिती लक्षात असू द्या मित्रांनो, टोकन इकॉनॉमी. AI जितका जास्त विचार करतो तितका त्याचा खर्च वाढत जातो. मित्रांनो, AIचा खर्च समजून घेण्यासाठी 2 तांत्रिक शब्द सोप्या भाषेत समजून घेऊया. टोकन्स आणि TPU. टोकन्स म्हणजे काय मित्रांनो? सोप्या भाषेत सांगायचं तर AI साठी टोकन्स म्हणजे ते करत असलेल्या कामाचं युनिट आहे. तुम्ही AI ला जेवढा मोठा प्रश्न विचाराल किंवा ते जेवढं मोठं उत्तर देईल तेवढं जास्त टोकन्स खर्च होतात. कंपन्या प्रत्येक 1000 किंवा 10 लाख टोकन मागे पैसे मोजतात. म्हणूनच अँथ्रोपिक सारख्या कंपन्यांच्या युजर्सना त्यांच्या टोकन मर्यादा लवकर संपण्याची भीती वाटते आहे. हे थोडं वेगळं किचकट आहे, पण मित्रांनो हा नोकरीच्या संबंधित विषय आहे म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करतोय. AIच्या सुरुवातीच्या आकर्षणापासून आता कंपन्या बाहेर पडत आहेत आणि त्यांच्या आर्थिक व्यवहार्यतेच्या फायनान्शियल व्हायबिलिटीचा विचार करू लागले आहेत. या वाढत्या खर्चामुळे भविष्यात 3 मोठे बदल अपेक्षित आहेत. 1. निवडक वापर. कंपन्या आता प्रत्येक कामासाठी AI न वापरता जेथे खरोखर गरज आहे तेथेच त्याचा वापर करतील. हा फार महत्त्वाचा बदल ठरू शकेल. दुसरं, स्थानिक मॉडेल्स. मोठ्या क्लाउड आधारित मॉडेल्सऐवजी कंपन्या स्वतःचे छोटे आणि स्वस्त स्मॉल लँग्वेज मॉडेल्स SLM विकसित करण्यावर भर देतील. तिसरं, हायब्रिड मॉडेल. म्हणजे काय? मानव अधिक AI. आणि येथेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. AIचा खर्च वाढत असल्यामुळे पूर्णपणे AI वर अवलंबून राहण्याऐवजी मानवी बुद्धिमत्ता अधिक AI हे समीकरण पुन्हा एकदा महत्त्वाचं ठरेल. कर्मचारी आता AI पेक्षा स्वस्त ठरू लागले आहेत. मित्रांनो, याचा अर्थ असा की भविष्यात कर्मचारी कपातीचं मोठं संकट टळेल, कारण मानवी बुद्धिमत्ता आणि प्रतिभा हे AIच्या आवाक्याबाहेर आहे. कंपनीला AIचं अवाढव्य बिल देण्याऐवजी ती मानवी कर्मचाऱ्याला पगार देण्यास प्राधान्य देईल. हे हायब्रिड मॉडेल म्हणजे जेथे मनुष्य AIला दिशा देईल आणि AI मनुष्याला मदत करेल. हेच भविष्याचं प्रॉफिटेबल मॉडेल असेल. मित्रांनो, निराश होऊ नका. कुठलीही परिस्थिती सतत कायम नसते. भविष्य खूपच आशादायक आहे. कोणतीही आपत्ती ही इष्टापत्तीमध्ये कशी रूपांतरित करायची हे समजून घेण्यासाठी तसा माइंडसेट तयार करण्याची गरज मात्र असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? AIचं अर्थकारण हे कर्मचाऱ्यांच्या बाजूने वळणार आहे का? मानवी बुद्धिमत्ता या टोकन इकॉनॉमीला हरवू शकेल का? तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे जे आपलं चॅनल आहे ते आठवणीने सबस्क्राईब करा. जय हिंद.